8 एप्रिल 1929 ला इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्ली येथील केंद्रीय विधिमंडळामध्ये बॉम्ब हल्ले केले होते. हे बॉम्ब हल्ले करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे ब्रिटिशांनी जे 2 बिल इंट्रोड्यूस केले होते त्याचा निषेध करणे हा होता आणि यापासून कोणालाही इजा पोहोचणार नाही अशा प्रकारे कृती त्यांनी केली होती. मग हे बिल कोणते होते? तर पहिलं होतं ट्रेड डिस्प्यूट बिल आणि दुसरं आहे पब्लिक सेफ्टी बिल. ट्रेड डिस्प्यूट बिल जे होतं तर त्या बिलामुळे भारतीयांची जी संप करण्याची शक्ती आहे, जो अधिकार आहे, त्यावरती गदा येणार होत्या. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पब्लिक सेफ्टी बिलाच्या नावाखाली जी परराष्ट्र आपल्याला जे मदत करत होते तर त्यांची मदत थांबवणे आणि त्यांना ब्रिटिश कायद्यानुसार शिक्षा देणे म्हणजे भारतीयांचं दमन करणे होतं. मग या बहिऱ्या झालेल्या सरकारला जागे करायचं आहे अशा घोषणा देत भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी हा बॉम्ब हल्ला केला होता.